तर माझ्या कॉलेजमध्ये एक्झाम चालू असल्यामुळे मी सकाळी लवकरच उठते आणि ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आणि थोडीशी रिव्हिजन केली आणि ह्याला बाय करत होती. तो बघा कसं चावायला आला. बाहेर बघून बाहेरचं क्लायमेट तर खूपच छान वाटत होतं आणि मी माझ्या मैत्रिणीचा वेट करत होती त्या. आणि ज्या टायमिंगला आमचा पेपर होता ना एक्झॅक्टली त्याच टायमिंगला आम्ही कॉलेजच्या बाहेर होतो. मग पटकन क्लासरूममध्ये गेलो. बघते तर काय सगळे सिरियसनेसने अभ्यास करत होतो आणि आमच्या चेहऱ्यावरची खुशी बघून असं वाटतं की आमचा सगळा अभ्यास झालाय. बट असं काहीच नव्हतं रिअलिटीमध्ये. 1.5 आवर आमचा एक्झाममध्ये गेला. अभ्यास न करता पण इतका छान पेपर गेला तर अजून काही पाहिजे ना. त्यानंतर आम्ही आमचे प्रॅक्टिकल बुक्स कलेक्ट केले आणि घरी जायला निघालो. बट रस्त्यातच आमच्या इतक्या गप्पा चालल्या होती की काय बोलायचंच ना. खूप जोरात पाऊस आला आणि मग काय आम्ही कॉलेजमध्येच राहून गेलो. तेवढंच आम्हाला गप्पा मारायचा चान्स अजून. मग आमचा 1.5 आवर तर लिटरली पावसातच गेला. बट अचानक पाऊस उन्हामध्ये कसं कन्वर्ट झाला ना आम्हालाच कळलं नाही. आता पाऊस पडत होता आणि लगेच कडक ऊन पडलं होतं. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. माझ्यासोबत असं का होतं काम आहे, जेव्हा मी कॉलेजमध्ये असते तेव्हा मला घरी जायची इच्छा होते आणि जेव्हा मी घरी असते तेव्हा मला कॉलेजमध्ये जायची इच्छा होते. मला एकच काम असतं, माझी जोराची भूक लागलेली असते. बट आज घरी आल्यानंतर मम्मीने तर मला धक्का दिला होता कारण की मम्मी 2 दिवसासाठी मामाकडे जाणार होती. त्यामुळे घराची टोटली पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती. माझ्या डोक्यामध्ये विचार आला ते म्हणजे आज डिनरला बनवू तरी काय. एक तर श्रावण चालू आहे, माझे तर उपवास होते. त्यामुळे खूप सारे सजेशन घेऊन मी फायनली एक रेसिपी डन केली. आणि गेस करून तुम्ही मला नक्की सांगा की मी काय बनवायला घेतले. त्यानंतर सगळे व्हेजेस कट करून ते मॅरिनेशन करून एकीकडे मी प्लेन राईस आणि फ्रायची प्रोसेसिंग होती ना ती सुद्धा करून घेतली आणि एकीकडे पीठ सुद्धा मळत होती. त्यानंतर आपली एकीकडे मी ग्रेव्ही सुद्धा बनवत ठेवलेली. सो ती सुद्धा छानपैकी डन झालेली आणि इकडे एकदम छान प्रकारे इव्हिनिंग सुद्धा झाली. आणि एकीकडे देवपूजा करून मी सुद्धा रेडी झालेली आणि आपलीकडे बिर्याणी सुद्धा रेडी झाली होती. मी व्हेज बिर्याणी केली होती आणि त्यासोबत पुरी आणि श्रीखंड ही डिनर छानपैकी मी डिनर करून घेतला. सो या दॅट्स इट. अंटिल देन बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.